हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त अशा टम्म फुगलेल्या मऊ व लुसलुशीत अशा ओटाने खाता येईल अशा अजिबात मैद्याचा वापर न करता मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी करायची ते पाहणार आहे. तेलपोळी आपण ही तेल लावून छान अशी लाटून मस्त मऊ लुसलुशीत अशा टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने अजिबात मैदा वापरलेला नाही. गव्हाच्या पिठाच्या छान अशा मऊ लुसलुशीत पुरणपोळी तेलपोळी आपण बनवलेली आहे. तुम्हाला बघून कळत असेल सगळ्या आपल्या पुरणपोळ्या अशा टम्म फुगलेल्या मऊ लुसलुशीत बनलेल्या आहेत, मस्त झालेल्या आहेत. बघू शकताय एकदम छान अशा. नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा, तुमच्या पण खूप छान होतील. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघू शकताय आज आपण पुरणपोळी बनवणार आहे. त्यासाठी मी 250 ग्रॅम इथे चणा डाळ घेतलेली आहे. ही स्वच्छ निवडून घेतलेली आहे. वाटीने मोजली तर 1 वाटी भरते. आता ही स्वच्छ 2 वेळा धुवून घेतलेली आहे चणा डाळ, हरभरा डाळ मी. आणि यामध्ये 3 ते 4 कप होईल एवढं मी गरम पाणी घातलेलं आहे. गरम पाणी घातल्यामुळे डाळ छान शिजली जाते. यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे, 2 चिमूट, आणि 2 चमचे होईल एवढं आपण तेल घालायचं. हळदीमुळे छान रंग येतो आपल्या पुरणपोळीला. तेल घातलेलं आहे, मिक्स करून घ्यायचं. आणि इथे मी कटाची आमटी बनवणार आहे. त्यासाठी मी इथे 3 ते 4 कप होईल एवढं पाणी घातलेलं आहे, गरम पाणी. जर तुम्हाला फक्त पुरणपोळी बनवायची असेल तर तुम्ही पाणी थोडं कमी वापरलं तरी चालतं, 2 कप घातलं तरी पण चालतं. इथे मी कुकरचं झाकण लावलेलं आहे. झाकण लावून 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहे मीडियम फ्लेमवर. आता आपली डाळ शिजते तोवर आपण इथे पीठ मळून घेऊया. त्यासाठी अंदाजेच मी 2 ते 2.5 कप मी इथे होईल एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता पाण्यामध्येच हळद घालून घ्यायची, म्हणजे जास्त यामध्ये हळद जात नाही आणि व्यवस्थित अशी सगळीकडे लागली जाते. पाण्यामध्येच इथे मी थोडीशी हळद घातलेली आहे. एकदम 2 चिमूट होईल एवढी हळद घातलेली आहे आणि मीठ घातलेलं आहे इथे बघू शकताय पिठामध्ये. आणि थोडं थोडं हे पाणी घालून छान पीठ मळून घ्यायचं आहे. मऊसूद होईल असं पीठ मळून घ्यायचं. इथे पीठ मळून झालेलं आहे, बघू शकताय या पद्धतीचं. आता हे पीठ आपण छान आपल्या पुरणपोळ्या मऊ लुसलुशीत छान व्हाव्यात यासाठी पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये छान अशी ही आपण पीठ भिजत ठेवणार आहे. अंदाजे आपण हे 2 तास असं पीठ पाण्यामध्येच भिजत ठेवायचं, म्हणजे आपली कणिक छान भिजते आणि 2 तासाने एकदम मस्त मऊ लुसलुशीत अशा पोळ्या होतात बघा. 2 तास मी ठेवणार आहे. तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर 1 तासभर ठेवू शकता. मी इथे हे झाकण लावून ठेवून देते बाजूला. तोपर्यंत आपली डाळ शिजलेली आहे. कुकर थंड झालेला आहे. 5 ते 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. मऊसूद अशी आपली डाळ शिजलेली आहे. तुम्हाला बघून कळत असेल, बघू शकताय या पद्धतीने. आता यातलं पाणी काढून घ्यायचं, कारण आपण येळवणीची कटाची आमटी बनवणार आहे. त्यासाठी मी इथे पाणी बाजूला काढून घेते छान असं. आणि यामध्ये थोडीशी डाळ राहिलेली आहे, थोडं गरम पाणी घालून यामध्ये घालून घेते. थोडंसं कुकरमध्ये गरम पाणी घातलेलं आहे, मी यामध्ये घालून घेते. बघू शकताय पूर्ण पाणी नितळून मी घेतलेलं आहे. आता डाळ आपली छान अशी शिजलेली आहे. आता 2 मिनटं अशी डाळ आपण परतून घ्यायची, म्हणजे यातला ओलसरपणा निघून जातो. त्यानंतर गूळ घालायचा. छान असं गुळामध्ये डाळ आपण शिजवून घेणार आहे. 2 मिनटानंतर इथे बघा 250 ग्रॅम आपण डाळ घेतली होती, त्यासाठी 200 ग्रॅम मी इथे गूळ घेतलेला आहे. पाऊण वाटी मी गूळ घेतलेला आहे. इथे मी 200 ग्रॅम गूळ घातलेला आहे. छान परफेक्ट अशा गोड आपल्या पुरणपोळ्या बनतात. तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही 250 ग्रॅम गूळ घालू शकता. इथे बघा छान गूळ वितळून घ्यायचा. गूळ इथे आपला सगळा वितळलेला आहे. छान असं हे मिश्रण आपल्याला घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं गुळामध्ये. हे इथे बघू शकता गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. चांगलं आपलं हे मिश्रण घट्ट झालेलं आहे. आता चमचा ठेवून बघूया. चमचा हलत नाही, त्यामुळे असं समजायचं की परफेक्ट आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आता गरम आहे तोवरच हे पुरणाच्या चाळणीमध्ये काढून वाटून घ्यायचं, म्हणजे गरम गरम छान वाटलं जातं पटपट आणि वेळ लागत नाही. पटपट हे वाटलं जातं. पटपट मी ग्लासने याला छान असं वाटून घेते बघा. इथे पटपट आपण हे पुरण वाटून घेतलेलं आहे. या पद्धतीने सगळं काढून घ्यायचं आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण इथे 1 ते 1.5 चमचा होईल एवढं बडीशेप आणि सुंठची पूड, मी बडीशेप आणि सुंठ एकत्रच छान असे
पावडर बनवून घेतली होती. सुंठ आणि बडीशेपची पूड घालून मिक्स करून घेतलेलं आहे. मस्त टेस्ट लागते. छान असं नक्की घाला. छान पुरण तयार झालेलं आहे बघा. आता 2 तासाच्या नंतर इथे आपली कणिक छान भिजलेली आहे. पीठ छान भिजलेलं आहे. बघू शकता. मी काढून घेते परातीमध्ये. मस्त पीठ आपलं भिजलं जातं छान असं बघा. मी तुम्हाला दाखवते. आता वरून पाणी घालायची गरज पडत नाही. या भिजलेलं आहे त्यातच आपण छान असं याला मळून घेऊया बघा या पद्धतीने. म्हणजे आपले जे पीठ आहे कणिक आहे छान अशी मळून घ्यायची. मऊसूद अशा पोळ्या तयार होतात बघा. जोर लावून मी छान असं हे मळून घेते या पद्धतीने. वरून पाणी घालायची गरज पडत नाही. छान हे पीठ भिजलेलं आहे 2 तास आपलं पाण्यामध्ये. या पद्धतीने करून बघा. तुमच्या पण पोळ्या छान अशा मऊ लुसलुशीत मस्त होणार बघा. आपण तेल लावून लाटणार आहे. एकदम छान बनतात बघा. इथे बघू शकताय. मी याला छान मळून घेते बघा. थोडंसं मी याला आपटून छान असं मळून घेते या पद्धतीने. थोडंसं मी मळून घेतलेलं आहे बघा. पूर्ण पाणी यातलं मुरलेलं आहे बघू शकता. या पद्धतीने छान मळून घ्यायचं. जे पाणी ओलसर आपण जे भिजत ठेवली होती कणिक त्यातच आपण छान असं हे पीठ मळून घेतलेलं आहे बघा. या पद्धतीचे आपले पीठ कणिक झालेले आहे. यावर तेल घालून 2 ते 3 वेळा तेल लावून तेलामध्ये पण छान मळून घ्यायचे. म्हणजे एकदम मऊ लवचिक अशी आपली कणिक तयार होते बघा. बघा तेल लावलेलं त्यातच छान असं मी मळून घेते व्यवस्थित असं. बघा तुम्हाला मी पीठ दाखवते बघा. आपलं छान असं एकदम मऊ लवचिक छान होतं बघा मस्त. आणि पोळी आपली अजिबात फाटत नाही. मस्त छान तयार होतात बघा. जेवढं आपण पीठ छान मळेल तेवढ्या आपल्या पोळ्या छान मऊ लुसलुशीत ओठाने खाता येतील अशा मस्त तयार होतात. अजून एकदा तेल लावून मी छान मळून घेते बघा. मस्त अशी आपली कणिक करून घ्यायची. तुम्हाला बघून कळत असेल आपण किती छान असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता 5 मिनटं ही भिजत ठेवते मी. तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही तेल लावून मी भिजत ठेवणार आहे. तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही पटकन पोळ्या केल्या तरी पण छान होतात बघा. मस्त असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. मी 5 ते 10 मिनटं ह्याला भिजत ठेवलं होतं. मळून घेतल्याच्या नंतर आपलं पीठ पण तयार आहे. सारण पण तयार आहे. पुरण पण तयार आहे. आणि तेल लावून लाटणार आहे. त्यामुळे पोळपाटाला लाटण्याला आपण तेल लावून घ्यायचं. म्हणजे छान अशा पोळ्या आपल्या बनतात. आणि छान असं पटपट लाटता येतात बघू शकताय. पिठाचा थोडासा गोळा घेतलेला आहे. त्याला तेल लावून घ्यायचं. तुम्हाला जेवढं यामध्ये पुरण भरायचं तेवढं भरा. भरपूर पुरण भरून आपण पोळ्या बनवू शकता. अजिबात फाटत नाहीत बघा. जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे तेवढंच मी यामध्ये पुरण भरलेलं आहे बघू शकताय. मी पातळ अशा पोळ्या लाटणार आहे. त्यामुळे या पद्धतीचा उंडा बनवून घेतलेला आहे बघू शकताय. आता याला पण तेल लावून घ्यायचं. पूर्ण पसरवून घ्यायचं इथे पुरण आपलं सगळीकडं. बघा या पद्धतीने दोन्ही साईडने मी पसरवून घेते. म्हणजे सगळ्या काटापर्यंत छान आपलं पुरण आहे ते पसरतं. आणि हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं बघा या पद्धतीने. मस्त तुम्हाला बघून कळत असेल आपलं पीठ पण छान असं तयार झालेलं आहे. कणिक आपली छान तयार झालेली आहे. मस्त लाटता येतात बघा आपल्या पुरणपोळ्या. मी तेल लावून लाटून घेते. छान अशा पटपट बघा लाटून घ्यायचं या पद्धतीने. अजिबात पोळी आपली फुटत नाही. पटपट लाटली जाते आणि छान तयार होतात मऊ लुसलुशीत अशा. त्यामुळे पीठ छान असं भिजवून घ्यायचं बघा मस्त. तुम्ही पहिल्यांदा जरी तेलाची पोळी बनवली तरी तुमची छानच होणार. मस्त तयार झालेली आहे बघू शकताय. काठ एकदम बारीक लाटायचे. एकदम छान असे काठ मी पातळ लाटून घेतलेले आहे. पोळी बघू शकताय तुम्ही. बघा साईडचं तेल लावून घ्यायचं आणि छान अशी पातळ असं मी लाटून घेतलेलं आहे. काठायचं एकदम पातळ करायचे. दुसरीकडे तवा पण मी गरम करायला ठेवलेला आहे. पोळी छान लाटून झालेली आहे. अशी मी लाटण्यावर घेते आणि इथे गरम झालेल्या तव्यामध्ये घालून घ्यायची. गॅसची फ्लेम सुरुवातीला हाय करायची. म्हणजे छान अशी पोळी फुगली जाते बघू शकताय तुम्ही. आणि आता हातानेच मी उलटून घेते बघा. छान फुलतात बघा जसं या पद्धतीने. तुम्हाला हवं असेल तर आपण तेल लावूनच लाटलेले आहे.
पण हवं असेल तर याला तुम्ही तेल लावू शकता. मस्तच थोडं तेल लावते मी. आपण तेल लावूनच लाटलेले आहे, तरी पण थोडंसं मी तेल लावते याच्यावर. हवं असेल तर तुम्ही तूप लावा, मस्त लागतात तूप लावून पण पुरणपोळ्या एकदम छान. तुम्ही तूप, तेल काहीही लावू शकता. एकदम टेस्टी अशा बनतात बघा. तुम्हाला बघून कळत असेल किती टम्म फुगलेली आहे आपली पुरणपोळी. सगळ्या याच पद्धतीने मी बनवून घेणार आहे बघा. दुसरी पण त्याच पद्धतीने बनवून घेतलेली आहे बघा. सगळ्या आपल्या टम्म फुगलेल्या आहेत पुरणपोळ्या, बघू शकताय तुम्ही. मऊ लुसलुशीत अशा झालेल्या आहेत. मी याच पद्धतीने बनवून घेते, बघू शकताय तुम्ही. सगळ्या पोळ्या आपल्या छान टम्म फुगलेल्या आहेत. तुम्ही बघून कळत असेल तुम्हाला, मस्त अशा झालेल्या आहेत. सगळ्या एकदम मऊ लुसलुशीत बनलेल्या आहेत, बघू शकताय. एकदम छान तयार होतात बघा, मऊ लुसलुशीत मस्त. एकदम छान अशा सगळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत. मऊ लुसलुशीत एकदम छान अशा आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पहिल्यांदा जरी बनवल्या तरी तुमच्या छान होणार. नक्की या पद्धतीने तुम्ही मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी किंवा तेलपोळी बनवून बघा, तुमची पण छान होईल. एकदम टेस्टी बनतात, नक्की करून बघा. तुम्हाला बघून कळतच असेल आपल्या सगळ्या पुरणपोळ्या मऊ लुसलुशीत एकदम छान झालेल्या आहेत. अजिबात इथे आपण मैदा वापरलेला नाही, तरीसुद्धा आपल्या गव्हाच्या पिठाच्या एकदम मस्त अशा पुरणपोळ्या मऊ लुसलुशीत तयार झालेल्या आहेत. पीठ तुम्ही या पद्धतीने भिजवलं आपलं पीठ एकदम छान असं लवचिक छान असलं की पुरणपोळ्या पण छान होतात. बघून कळत असेल मस्त झालेल्या आहेत. पहिल्याच प्रयत्नात तुमच्या छान होणार आणि एकदम टेस्टी बनणार बघा. कटाच्या आमटीसोबत मस्त लागतात बघा. नक्की तुम्ही कोणत्याही सणाला या पद्धतीच्या पुरणपोळ्या नक्की बनवून बघा, तुमच्या पण छान होणार. मऊ लुसलुशीत मस्त करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा मऊ लुसलुशीत एकदम मस्त अशी पुरणपोळी नक्की बनवून बघा, तुमच्या पण छान होतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.